क्लास 6 म्हणजे 6व्या वर्गाचा जो काही चॅप्टर पाहायचा आपल्याला तो चॅप्टर आहे. बुक आहे क्युरिओसिटी नावाचं, बरोबर आहे. जे की बुक म्हणजे विषय असा आहे 6व्या वर्गात नवोदय बुक रेफर करतात. तिच्यातला 6 पॅराग्राफ आता आणि दुसरा धडा आपल्याला चालू करायचा. पहिला धडा आतापर्यंत आपण शिकलो, बरोबर आहे. आता पहिला धडा शिकलो होतो, बरेचसे विद्यार्थी काही होते काही नव्हते, पण आता तुम्ही सर्व जे काही जवळजवळ आपले 50 विद्यार्थी 50 विद्यार्थी आज क्लासमध्ये हजर आहेत. आपल्याला लक्ष द्या काय म्हणणं आहे काय नाही, दुसऱ्या धड्यापासून व्यवस्थित तुम्हाला समजायला पाहिजे, बरोबर आहे. तर आता पहा जो काही आपल्या 6व्या वर्गाचा झाला आहे तो चॅप्टर कोणता आहे? चॅप्टर दुसरा. काय नाव आहे याचं? डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड अशा प्रकारचा चॅप्टर आहे आपला, बरोबर आहे. आता पहा याचे आपण शब्द काढायला सांगितले. सांगा डायव्हर्सिटी म्हणजे काय होते? विविधता, बरोबर आहे. इन म्हणजे काय होते? च्या आत, बरोबर आहे. असं आपण पाहिलं. द हा काय आहे आपला लिव्हिंग, हा लिव्हिंग म्हणजे जिवंत आणि वर्ड, पण दोन्ही जर सोबत शब्द वापरले लिव्हिंग वर्ड त्याने कंबाईनली आपण काय म्हणू शकतो? सांगा. सजीव सृष्टी. काय म्हणू शकतो? सजीव सृष्टी. किंवा म्हणजे आपण थोडक्यात दिले डबल असं की म्हणू शकतो लिव्हिंग म्हणजे जिवंत, वर्ड म्हणजे जग. म्हणजे काय आहे? जिवंत जग असं मी म्हणू शकतो. मग आपल्याला या जिवंत जगातील म्हणजे पहा पूर्ण आपण ज्यावेळेस शब्द पाहिले 1 2 3 तर हे शब्द जोडायचे, त्याचा अर्थ काढायचा आपल्याला. आता पहिले काय? डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. इन म्हणजे च्या आत, ज्या ठिकाणी ती च्या येईल त्याचा समोरचा अर्थ घ्यायला लागतो. च्या आत कोणाच्या आत? द लिव्हिंग वर्ल्ड. द लिव्हिंग वर्ल्डचा अर्थ काय होते? सजीव सृष्टीच्या आत. काय? विविधता. म्हणजे काय? सजीव सृष्टीमधील विविधता. आपल्याला काय करायचं मीनिंग काय आपल्याला आता? तर सजीव सृष्टीमधील विविधता म्हणजे इंग्लिश मध्ये आपण कसं म्हणणार आहे? डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टीमधील विविधता किंवा जिवंत जगामधली विविधता. आता जिवंत आहेत सगळे प्राणी वनस्पती, बरोबर आहे. पण जे काही जिवंत जग आहे म्हणजे जे काही मृत जग आहे ते तर पाहायचं नाही आपल्याला, पण जिवंत जगामध्ये काय काय डायव्हर्सिटी आहे ते पाहायचं. आता लिव्हिंग कोण कोण आहे हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, बरोबर आहे. आता लिव्हिंगचं तुम्हाला साहजिकच काही काही गोष्टी माहित आहेत जे हालचाल करतात, बरोबर आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, बोलतात, ज्याची वाढ होते, असं काही आपण मराठीत पाहिलं त्याला म्हणतो आपण लिव्हिंग वर्ड. आता लिव्हिंग वर्ड मध्ये मेनली पहा प्लांट आपल्याला माहित आहे म्हणजे सर्वच्या सर्व झाडं. दुसरी गोष्ट आपल्याला ॲनिमल माहित आहे आणि त्या ॲनिमल पैकी आपण एक ॲनिमलच आहे समजलं. अशा 2 गोष्टी माहित आहेत मेनली आपल्याला. हालाकी आपल्याला समोर जाऊन या शिल्लक गोष्टी पाहायच्या. समजलं का? आपलं दुसरं धड्याचं नाव काय येतं? काय सांग? काय? डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे याचा अर्थ काय होते मराठीत? सजीव सृष्टीमधील विविधता. कशा प्रकारची सजीव सृष्टी आहे, काय काय विविधता आहे ते आपल्याला वन बाय वन पाहायचं, बरोबर आहे. आता पहा पुस्तकात त्यांनी एक म्हणजे थोडक्यात संस्कृत मध्ये एक श्लोक दिले आणि त्या श्लोकचं इंग्लिश मध्ये असं ट्रान्सलेशन होते. तर आपण इंग्लिश ट्रान्सलेशन पाहू. जो श्लोक तुम्हाला कसं वाचलाय मराठीत आहे म्हटल्यावर आपण तो पाहू, बरोबर आहे. आता लक्ष द्या काय म्हणणं या श्लोकचं. श्लोक मध्ये पहिलं वाक्य काय आहे म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन ट्रीज स्टँड इन द सन अँड यूज शेड टू अदर असं दिले. इथपासून इथपर्यंत कोण सांगू शकतो याचा अर्थ काय होतो? सांग. झाडे सूर्याच्या पुढे उभे राहून आणि इतरांना सावली. आता पहा याला काय म्हणलं की बुवा झाडे सूर्याच्या पुढे उभे राहून असं म्हटले. आता हालाकी आपण त्याचा अर्थ पाहू. डबल कोणी सांगू शकते करेक्ट मिनिंग तुला? झाडे उन्हात उभे राहतात आणि दुसऱ्यांना आपली सावली. हा हे थोडंसं बरोबर आहे कारण सूर्याच्या समोर म्हटल्यापेक्षा सूर्यामध्ये म्हणू शकतो किंवा उन्हात म्हणू शकतो. आता लक्ष द्या याचं काय आहे? ट्रीज स्टँड इन द सन अँड यूज शेड टू अदर. आता लक्ष द्या ट्रीज म्हणजे काय? झाडे किंवा वनस्पती म्हणू शकतो. स्टँड म्हणजे उभे राहणे म्हणजे झाडे उभे राहतात. कुठे? इन म्हणजे चार. जिथे चार आलं समोरचं पाहायचं कशाच्या आत? द सन. मग सूर्याच्या आतमध्ये राहिल्यानंतर झाडे उभे नाही. मग याचा अर्थ थोडंसं इम्प्रोव्हायझेशन आहे, थोडंसं बदल करायचं म्हणजे झाडे सूर्यप्रकाशात उभे राहतात. याचा अर्थ काय म्हणजे झाडे सूर्यप्रकाशात उभे राहतात. अँड म्हणजे आणि यू म्हणजे देणे, शेड म्हणजे टू म्हणजे तुझा अर्थ काय असणार? चार करता टू बदल कोणाकरता? इतरांकरिता. मग
मग आता लक्ष द्या, तर त्याचा अर्थ काय होते? पहा, गिव्ह म्हणजे देणे, शेड म्हणजे सावली, म्हणजे सावली देतात दुसऱ्यांकरिता. आलं का लक्षात? म्हणजे याचा पूर्ण अर्थ काय होईल? झाडे काय लक्ष द्या, झाडे हे सूर्यप्रकाशात उभे राहतात आणि दुसऱ्याला सावली देतात. समजून राहिलं का इथपर्यंत आपलं? तर पहा, आता तुम्हाला प्रॅक्टिस झाली बरेचशी, आता जवळजवळ आपण एक चॅप्टर पण झाला, महिना झाला, तर तुम्हीच अर्थ सांगू शकता बरेचसे. पण तरी पण आपलं हे चालू आहे की तुम्हाला आधी अर्थ कळले पाहिजे, अर्थ क्लिअर झाले पाहिजे, तुम्हालाच कळलं पाहिजे. इंग्लिशचं एखादं वाक्य दिलं त्याचा अर्थ तुम्हाला ज्यावेळेस कळेल त्यावेळेस मग सायन्स थोडंसं लय मोठं डिफिकल्ट जाणार नाही. आता पहा, दुसरी ओळ काय आहे? देअर फ्रुट्स आर ऑल्सो फॉर अदर्स. असं याचा पण अर्थ सांगते, सांग. त्यांचे फळं पण इतरांकरिता असतात. त्यांचे फळं पण इतरांकरिता असतात. आता लक्ष द्या, काय आहे? देअर फ्रुट्स आर ऑल्सो फॉर अदर्स. आपण पाहिलं देअर म्हणजे काय होतं सांगा? त्यांचे. पण तसं देअरचा अर्थ काय होते? त्यांचा, त्यांची, त्यांचे. तिन्ही अर्थ होतात. त्यांचे, त्यांचे मग त्यांचे काय? इथे दिवशी लागलं तर चेजर लागलं समोरच बार असतो काय? फ्रुट्स. फ्रुट्स म्हणजे काय? फळं. म्हणजे त्यांचे फळं. आर तसा आपण अर्थ काय कन्सिडर करतो? आहे. बरोबर आहे? म्हणजे त्यांचे फळं आहे. अल्सो, अल्सोचा अर्थ सांगा? सुद्धा. अल्सोचा अर्थ काय होते? सुद्धा. फॉर म्हणजे ज्याकरिता, इथे बिन चाल, ज्याकरिता कोणाकरिता? अदर्स. अदर्स म्हणजे इतरांकरिता. म्हणजे काय? आणि पहा, म्हणजे याच्यावरून जर अर्थ लावला तर त्यांचे फळे सुद्धा इतरांकरिता आहे. आलं लक्षात? कोणाचे फळं? त्यांचे. आता त्यांचे म्हणल्यावर वरचा पॅराग्राफ आला की वरचा पॅराग्राफ कसं पॅराग्राफ सॉरी वरचं वाक्य कशासाठी? झाडासाठी. मग ते काय म्हणते? त्यांचे फळे सुद्धा इतरांसाठी असतात. म्हणजे पहिल्या वाक्यात काय म्हणलं त्यानं? पहिल्या वाक्यात असं म्हणलं की झाडे हे सूर्यप्रकाशात उभे राहतात आणि इतरांना सावली देतात. तसेच त्यांचे फळं हे सुद्धा म्हणजे त्यांचे फळं हे दुसऱ्यांकरिता असतात किंवा दुसऱ्यांसाठी असतात किंवा त्यांचे फळं हे दुसऱ्यांकरिता असतात असं आपण म्हणू शकतो किंवा आहे. म्हणजे एकदम जर अर्थ धरला तर देअर फ्रूट म्हणजे त्यांची फळे हे सुद्धा दुसऱ्यांकरिता आहे. म्हणजे ते त्यांचे फळं ते खातात का सुद्धा नाही, दुसऱ्यांकरिता दुसऱ्याला खाऊ घालतात. समजलं इथपर्यंत? आता बघा तिसऱ्या वाक्याचं इथपासून वाक्य आहे likewise good people bear all hardship and brings welfare to others. लय मोठं वाक्य. एक काम करू, तुम्हाला थोडंसं शिल्लक टाइम देतो आम्ही आणि पहा तुम्ही अर्थ सांगा काय होते? काय अर्थ? तोपर्यंत कोण सांगते? आलं का? सांग काय आहे? एका चांगल्या माणसाप्रमाणे जे की स्वतः सर्व कष्ट करतात आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी स्वतः सर्व कष्ट करतात. सांग तू. त्याचप्रमाणे चांगले व्यक्ती कल्याणानंतर दुसऱ्यांसाठी. आता थोडंसं बरोबर आहे याचं, पण त्याचं थोडंसं अंडरस्टँडिंग मध्ये आता लक्ष द्या. आपण म्हणल्यावर पाहू काय काय म्हणणे. लाईकवाईज म्हणजे काय? त्याप्रमाणे च्यासारखे दोन अर्थ होते. म्हणजे त्याप्रमाणे किंवा च्यासारखे. लाईकवाईजचा वाक्य लिहून टाक. लाईकवाईज म्हणजे काय? च्यासारखे किंवा च्याप्रमाणे. मग कोणाप्रमाणे? तर वर झाडाप्रमाणे. बरोबर आहे? आता लक्ष द्या. गुड. गुड म्हणजे काय? चांगले. पीपल म्हणजे काय? लोक किंवा व्यक्ती. चांगली व्यक्ती म्हणजे त्याचप्रमाणे चांगले व्यक्ती. बियर म्हणजे हे बियर अस्वल नाही. बियर म्हणजे वेगळा अर्थ. कोण काढला व्यवस्थित? बियर या ठिकाणी लक्ष द्या. याचा या बियरचा अर्थ होते सहन करणे. अलग लक्ष काय करणे? सहन करणे किंवा कष्ट स्वतः करणे किंवा जास्त कष्ट करणे. समजलं?
मग याचा अर्थ असा होते, लक्ष द्या, बियर म्हणजे समजला आता अर्थ काय आहे, कष्ट करणे किंवा खूप कठीण परिस्थितीत जगणे, याचा अर्थ असा होते बियर. बियर ऑल सर्व हार्डशिप म्हणजे त्रास, बरोबर आहे. अँड म्हणजे आणि, ब्रिंग म्हणजे आणणे, बरोबर आहे. वेलफेअर म्हणजे कल्याण, म्हणजे कल्याण आणतात. टू म्हणजे चार कोणाकरिता, ऑदर म्हणजे इतर, तर मग टू म्हणजे इतरांकरिता, म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, इतरांकरिता. बियर, लक्ष द्या, बियर म्हणजे आपण म्हणू शकतो तशा प्रकारे वागणे, असा पण एक अर्थ होतो, समजलं. हे सगळे अर्थ आपल्याला कन्सिडर करावे लागतील. मग काय होते, लाईकवाईज म्हणजे त्याप्रमाणे, म्हणजे जसं झाड करते त्याचप्रमाणे गुड पीपल म्हणजे चांगले लोक, अलग लक्षात, त्याचप्रमाणे चांगले लोक, बरोबर आहे, वागतात. बियरचा अर्थ आपण असं धरू, वागणे धरू, त्याचप्रमाणे चांगले लोक कसे वागतात रे, म्हणजे वागतात. ऑल हार्डशिप म्हणजे त्रास, म्हणजे याचा अर्थ होते की चांगले लोक पूर्ण त्रास सहन करतात, अलग लक्षात, समजलं. त्याचप्रमाणे चांगले लोक सर्व त्रास सहन करतात. अँड म्हणजे आणि, ब्रिंग म्हणजे आणणे, आणि आणतात, काय आणतात, वेलफेअर म्हणजे काय, कल्याण, आणि कल्याण आणतात. कोणासाठी कल्याण आणतात, टू अदर, आणि इतरांकरिता कल्याण आणतात. आता कल्याण आणतात असं असणार आहे का, तर इतरांचे कल्याण करतात, समजलं का. याचा अर्थ काय होणार आहे, त्याचप्रमाणे, लक्ष द्या, त्याचप्रमाणे चांगले लोक हे काय करतात रे, त्रास सहन करतात आणि इतरांकरिता कल्याण, म्हणजे इतरांकरिता कल्याणदायी सुविधा आणतात किंवा इतरांचे कल्याण करतात. समजले पर्यंत काय अडचण, वाक्य कठीण होतं, थोडंसं किचकट होतं, समजलं. हे असं तुम्हाला जमायला पाहिजे. आता बघा, आता त्याच्यानंतरच याचा अर्थ कोण सांगते, दे गिव्ह टू अदर्स हार्डशिप अँड ब्रिंग्स वेलफेअर टू अदर्स. सांगा काय होईल याचा अर्थ, दे गिव्ह टू अदर्स हार्डशिप अँड ब्रिंग वेलफेअर टू अदर्स. हा, एक काम करा, हे जे काय झालं नाही, हे आपलं रिपीट झालं, हे इथून पासून वाक्य पाहिजे. दे गिव्ह टू अदर व्हॉटएव्हर दे हॅव अर्न. हे आलं लक्षात. यात थोडंच काय झालं, आपण पुन्हा लिहिलेलं आपल्यातून, हे आपण एक कट करू, चालते, लक्ष. तर ते तिथून न घेता काय करायचं, हे आपण नाहीच आहे असं समजू, पुन्हा झालं होते एखाद्या वेळेस. पण सांगते याचा अर्थ, ते जे काही कमवतात ते पण दुसऱ्यांना देतात. दे म्हणजे काय होते, ते त्या की आपण असं म्हणतो, यू म्हणजे देणे, ते देतात, काय देतात, बरं लक्ष द्या. टू म्हणजे चाकरी, अदर्स म्हणजे इतर, इतरांकरिता, म्हणजे काय, ते देतात इतरांकरिता. मग काय देतात, व्हॉटएव्हर म्हणजे जे काही असेल, व्हॉटएव्हरचा अर्थ काय होते, जे काही असेल किंवा जे काही, याचा अर्थ होतो व्हॉटएव्हर म्हणजे जे काही, पण जे काही काय, दे म्हणजे ते, हॅव म्हणजे असणे, अर्न कमवणे, म्हणजे जे काही कमवतात ते इतरांना देतात, आलं लक्षात. म्हणजे काय, ते इतरांना जे काही कमवतात ते देतात, आलं लक्षात. म्हणजे एवढंच नाही, म्हणजे पहिली गोष्ट पहा, लक्ष द्या, त्याचं कसं म्हणणं आहे की जसं झाड हे कुठे उभं राहते, सूर्यप्रकाशात उभं राहते, आणि त्याच्या खाली जे काही लोक असतात त्याला काय ते सावली देते, त्याचप्रमाणे डबल काय करणार आहे, पुन्हा लोकांना काय देते, दुसऱ्याला काय देते, फळं घेऊन देते. तसंच काही लोक जे काय असतात, हे लोक कसे असतात रे, हे चांगले लोक असतात. कसे असणार आहे, चांगले लोक, ते सहन करतात सर्व कठीण परिस्थिती, बरोबर आहे, आणि इतरांसाठी काय आणतात, कल्याण आणतात, म्हणजे इतरांचे काय करतात, कल्याण करतात. बरं, एवढंच करून थांबत नाही. म्हणजे उदाहरणार्थ कसं होतं, झाडाचं एक उदाहरण दिलं त्याला, पहा, तर झाड सूर्यप्रकाशात उभा राहते किंवा काय करते, सूर्याच्या किरणामध्ये उभं राहते, बाकीच्या सावली देते, एवढे काम करते. तेवढंच करून थांबते काय,
ते दुसऱ्याला फळं बिन देते. म्हणजे जे काही झाडानं कमवलं, झाड काय कमवते फळं, तर फळं बिन दुसऱ्याला देते. तसंच जे काही चांगले लोक असतात, जे काही कमवतात ते काय करतात रे, दुसऱ्याला देतात. आलं लक्षात? अशा प्रकारचं या श्लोकचं कशात इंग्लिश मध्ये मिनिंग होतं. काय मिनिंग होतं, थोडंसं आपलं जे काही चुकलं ते आपण करेक्शन करू. तर पहा, trees stand in the sun and do say to others their fruits are also for others. Likewise, good people bear all hardship and brings welfare to other. They give to other whatever they have earned. आलं लक्षात? अशा प्रकारचं तुझं म्हणणं होतं. म्हणणं कळलं तुम्हाला? एकदम क्लिअर काय आहे काय नाही. मग या चॅप्टरचं थोडंसं काय आहे, इंट्रोडक्शन आहे, काय काय शिकायचं. ही थीम कशी आहे बघा, व्हॉइस सेम. सेम म्हणजे सेम म्हणजे म्हणणे, त्याला आयएनजी लागलं. सेम म्हणजे म्हणणे. व्हॉइस म्हणजे कशी, हुशार. व्हॉइसचा अर्थ हुशार होते, पण हुशार म्हणणे असं होईल का? मग काय होऊ शकते, काय अर्थ होऊ शकते याचा व्हॉइस सेम? म्हणत असताना व्हॉइस सुभाषित. सुभाषित पहा, सेम म्हणजे म्हणणे होते आपण, आणि व्हॉइस म्हणजे काय असणार आहे, तसं तर हुशार होते. पण आता या ठिकाणी हुशार आपण अर्थ करायचा नाही. तर जसं की सुविचार आपण म्हणतो त्याप्रमाणे. आलं लक्षात? कसं हे सुविचार, बरोबर आहे. व्हॉइस म्हणजे चांगले म्हणू शकतो पुन्हा आपण, तर चांगला एक विचार किंवा चांगली म्हण असं आपण याला कन्सिडर करू शकतो. इथपर्यंत काही अडचण कोणाला, काय काही अडचण आहे का? मग या घरात जे काही सुरुवातीला सांगितलं आपल्याला सगळे पहिली गोष्ट तर ती आपल्या जीवनात आपण इंट्रोड्यूस करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, जे काही म्हणजे याचं काय म्हणणं, जसं की झाड हे सूर्यप्रकाशात उभं राहते, बाकीच्या सावली देते, त्याचप्रमाणे ते बाकीच्या काय देते, फळं बिन देते. तसंच आपण काय करायला पाहिजे, म्हणजे आपण चांगला व्यक्ती बनायला पाहिजे. आणि जे काही जेवढे काही कठीण काम आहे किंवा जे काही हार्डशिप असेल ते आपण करायला पाहिजे. पण दुसऱ्याला काय द्यायला पाहिजे, कल्याणकारी गोष्टी द्यायला पाहिजे. आलं का लक्षात? तर असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे जेवढं काही आपण कमवलं असेल, जर आपण कोणाला देऊ शकत असेल तर तेवढं आपण केलं गेलं पाहिजे. आलं का लक्षात? आणि व्यवस्थितच दिलं गेलं पाहिजे, काही नाही दिलं गेलं. समजलं इथपर्यंत? असं याचं म्हणणं आहे. क्लिअर कर, समजू राहिलं? म्हणजे या धड्याची थोडीशी थिंकिंग आहे. अशा प्रकारचा तुमचा हा चॅप्टर. आता पहा, आता हे पहिलं म्हणणं होतं त्या श्लोकचं. जो काही श्लोक मी तुम्हाला दाखवेल काय आहे काय नाही, बरोबर आहे, किंवा वाचून दाखवेल, या श्लोकचं म्हणणं होतं. आता आपलं पलीकडचं पेज जे काही चालू झालं आपला चॅप्टर, त्याच्यात आता पहा काय म्हणते, इट इज अ प्लेझंट मॉर्निंग आफ्टर येस्टरडेज रिफ्रेशिंग रेन. सांगा याचा अर्थ कोण सांगू शकते, काय होतं, कोण सांगते अर्थ? ताज्या पावसानंतर आज एक चांगली सकाळ, आनंददायी ते आनंददायी सकाळ. कालच्या पावसाच्या नंतरची ताजीतवानी करणारी आणि आनंददायी सकाळ. असं याचं म्हणणं आहे, बरोबर आहे. आता लक्ष द्या, वन बाय वन आपण पाहू काय काय म्हणते काय काय नाही. त्याच्यात पुन्हा पहा, इट म्हणजे काय, ते किंवा ते त्या ती. आता सध्याच्या कंडिशनला आपण तिन्ही आरंभ करून टाकू. कोणकोणते, ते त्या ती. इज म्हणजे आहे, म्हणजे ते आहे किंवा ती आहे असा अर्थ होईल. अ प्लीझंट, प्लीझंटचा अर्थ काय होतो, प्लीझंट म्हणजे आनंद. आलं लक्षात? आपण बऱ्याचशा वेळेस एखाद्यानं काही टाकलं, म्हणजे आपण जर कोणाला काही मदत केली तर ते मग आपल्याला काय म्हणते, थँक्यू. तर आपण त्याला रिप्लाय काय देऊ शकतो, इट्स माय प्लेजर. प्लेजर म्हणजे यात मला आनंद आहे असं. समजलं? अशा प्रकारचं. आणि ती प्लीझंट शब्द आहे. प्लीझंट म्हणजे काय, आनंद, बरोबर आहे. प्लीझंट आनंद. नंतर काय, मॉर्निंग. मॉर्निंग म्हणजे सकाळ. आता लक्षात द्या, सकाळ आनंद असं होणार आहे का, तर काय होईल, आनंददायी सकाळ. काय होणार आहे, आनंददायी सकाळ. म्हणजे ती आनंददायी सकाळ. इट म्हणजे तो तिथे म्हणलं होतं ना, म्हणजे ती आनंददायी सकाळ आहे. या इथपर्यंत अर्थ समजलं. आफ्टर म्हणजे काय होते, नंतर. पण नुसतं नंतर नाही तर काय करत असतो आपण, च्या नंतर. तू कोणाच्या नंतर, येस्टरडे. येस्टरडे म्हणजे काय, काल. म्हणजे मग काल आहे तर कालच्या नंतर. आलं लक्षात, कालच्या नंतर. मग कालच्या हिच्यात बी नावाच्या, तर मग काय
रिफ्रेशिंग म्हणजे काय? ताजेतवाने. रिफ्रेश करणे म्हणजे ताजेतवाने करणे. रेन म्हणजे पाऊस. पाऊस. आणि ताजेतवाने पाऊस तर काय होणार आहे? ताजेतवाने करणारा पाऊस. आणि कधीचा? कालचा. म्हणजे काय म्हणतो? म्हणजे लक्ष द्या, कालच्या ताजेतवाने करणाऱ्या पावसाच्या नंतर ती एक आनंददायी सकाळ. आलं लक्षात? त्याचा अर्थ काय होते? मग आपण उलट मिनिंग घेत असतो. तुम्हाला सांगतो मी त्यांनी काय करा आणि याले मान द्यायचे असतं. वाक्याची शेवटी काय? तर वाक्य शेवटी काय? आफ्टर यस्टरडेज रिफ्रेशिंग रेन. म्हणजे काय? लक्ष द्या, यस्टरडेज रिफ्रेशिंग रेन चा अर्थ काय होते? कालच्या आनंददायी पावसाच्या नंतर ती एक आनंददायी सकाळ. म्हणजे काल पाऊस पडला असं त्याचं म्हणणं आहे. आणि आजची ती सकाळ आणि ती पण कशी? एकदम प्लीझंट म्हणजे आनंददायी झाली. आता काऊन प्लीझंट असणार आहे? त्याचे कारण त्याला खाली सांगितले. किंवा लक्ष द्या, एकदम सुरुवातीला जर पाऊस पडला तर मातीचा असा एकदम सुगंध येते, बरोबर आहे. काल पाणी पडला दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम फ्रेश हवा, सूर्यप्रकाश तुमच्याकडे येऊ राहिला. आणि पाऊस पडल्याच्या नंतर काय होतं माहिती का? जे काही कण असतात, धुळीचे कण वातावरणात हवेत, ते धुळीचे कण मी त्या पावसासोबत जमिनीवर पडतात. हवा एकदम फ्रेश असते. त्याला तसंच म्हणले की कशी? लक्ष द्या, पाऊस पडल्यानंतरची ती एक आनंददायी सकाळ असं त्याचं म्हणणं आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? याला बराच चांगला ट्राय केला. आता हा म्हणजे विषय कसा आहे, थोडा याला अर्थ येऊ राहिला. बाकीच्या मी तुम्हाला एका महिन्यात सगळे असे लिहून दिलं फळ्यावरती, तुम्हाला खाली अर्थ काढले. याचीच आपली प्रॅक्टिस चालू आहे, बरोबर आहे. तासो आणि आपल्या सोबत सायन्स म्हणजे आपण एक नाही दोन गोष्टी कव्हर करतो. काय काय? सायन्स बी शिकू राहिलो, सोबत तुम्हाला इंग्लिश अंडरस्टँडिंग शिकू राहिलो. लक्षात? फक्त लक्ष काळजीपूर्वक द्या, नाही तर मी इकडे शिकू राहिलो, तुम्ही काहीतरी लिहू राहिले, काही फायदा होणार नाही. समजलं? आता असो, इकडे दुसरं वाक्य पाहिजे झालं. म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ काय होते? की लक्ष द्या, कालच्या रिफ्रेशिंग पावसाच्या नंतरची ती एक आनंददायी सकाळ. आता दुसऱ्या याचा अर्थ काय म्हणजे? तिथून चालू होते, डॉक्टर रघु and Maniram Chacha uncle have been invited to the school by the science teacher Madam Sulekha to facilitate an exciting nature walk. एवढं म्हणून वाक्य याचा अर्थ कोण सांगते? पुन्हा तुमच्यासाठी आता शिकवायचं तुम्हाला 2 मिनिटं तुम्हाला टाइम दिलाच करा. 2 मिनिटं देऊ. अर्थ काढा म्हणजे अर्थ बनवायचा काय होते काय नाही. रघु राजू डॉक्टर रघु आणि मनीराम चाचा अंकल त्यावेळेस सायन्सच्या टीचरना सायन्सच्या शुल्का टीचरना आमंत्रण दिलं होतं. शाळेमध्ये आमंत्रण दिलं होतं. टीचरच्या सुविधा ट्राय केलं तू सांग. डॉक्टर रघु आणि मनीराम चाचा यांना विज्ञान शिक्षिका मॅडम सुलेखा यांनी शाळेत आमंत्रित केले. त्याकरिता एक रोमांचक पर्यावरण सफर झाली. सफर वा चालेल. त्याचं म्हणतो डबल कोण सांगू शकते? हे वेगळं कोण वाटते किंवा सगळे शास्त्र पेट्रा या चांगलं सांगितलं त्याच्याजवळ तुम्हाला अर्थ द्यायचं. हां, कोण सांगू शकते? मुली वेगळी कोणी नाही. आपण एक पाहू याचा अर्थ नंतर पाहू. तसं तर लय मोठं आहे, तुम्हाला जास्त वाटेल नवीन विद्यार्थी म्हणून. नंतरच्या कंडिशनला लय मोठा पॅरेग्राफ जरी दिला तर तुम्हाला काही वाटणार नाही. तर ध्यान द्या काय म्हणणं याचं सांगतो तू. सुलेखा मॅमने डॉक्टर राघू आणि मनीराम काकांना शाळेत आमंत्रित केले. एका सोय करण्यासाठी
रोमांचक नैसर्गिक वॉक. नैसर्गिक वॉक. आता वॉक म्हणजे चालत म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. तर एक सफर म्हणू शकता, निसर्गाचा सफर करणे. आलं लक्षात? हा, तर आता लक्ष द्या, आपण वन बाय वन पाहू. पहा, इथे डॉक्टर आहे, तर डॉक्टर तर तुम्हाला माहितीच आहे. लक्षात, डॉक्टर तर डॉक्टर अर्थ होणार आहे. रघु म्हणजे काय? रघु त्या माणसाचं नाव आहे. तिथे तुम्ही काय बोलले का? म्हणजे डॉक्टर रघु. रघु अँड म्हणजे आणि मणिराम चाचा. मणिराम चाचा म्हणजे काय? मणिराम काका. म्हणजे काय? डॉक्टर रघु आणि मणिराम काका हॅव काय तुमचा असणे हॅव बीन इन्व्हाइटेड. म्हणजे याचा अर्थ काय होईल? आमंत्रित केले. पाहिजे इन्व्हाइट करणे म्हणजे आमंत्रित करणे, म्हणजे आमंत्रित केले आहे असा अर्थ होईल. आमंत्रित केले आहे तू चहा करिता, बरोबर आहे, किंवा चहासाठी किंवा चहाने असा बिना अर्थ होतो तुझा. तर पहा, टू द सायन्स टू द स्कूल बाय द सायन्स टीचर असा इथपर्यंत आहे. आता याचं लक्ष द्या. टू द स्कूल म्हणजे काय? शाळा. बाय द सायन्स टीचर म्हणजे शाळेमध्ये कोण पण बाय. लक्ष द्या, तर टू म्हणजे इथे मध्ये अर्थ आलायचा. टू द स्कूल म्हणजे शाळेमध्ये, बाय म्हणजे चहाने, किंवा याचा अर्थ काय होते? चहाने. कोणी? द सायन्स टीचर. सायन्स टीचर म्हणजे काय होते? विज्ञानच्या शिक्षकाने, बरोबर आहे. आणि विज्ञानचे शिक्षक कोण आहे? मॅडम सुलेखा. कोण आहे? मॅडम सुलेखा. मग इथपर्यंत आहे उभा आणि याचा इथपर्यंत अर्थ काय होणार आहे? लक्ष द्या, डॉक्टर रघु आणि मणिराम काका यांना शाळेमध्ये विज्ञानाच्या शिक्षिकेने ज्यांचे नाव सुलेखा आहे त्यांनी बोलवलं. आलं लक्षात? काय केलं? म्हणजे या दोघा जण कोण कोण? डॉक्टर रघु आणि डॉक्टर मणिराम काका या दोघांनी शाळेमध्ये विज्ञानाच्या शिक्षिकेने बोलवलं. आता बघा, तुझा अर्थ काय आहे? चहा करिता. आता कशा करिता? टू फॅसिलिटेट सोय करणे. अँड एक्साइटिंग नेचर वॉक. सांग, फॅसिलिटेट म्हणजे काय होणार आहे? फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे म्हणजे सोयी सुविधा प्रोव्हाइड करणे. मग फॅसिलिटेट करणे म्हणजे सोय करणे किंवा सोयी सुविधा पुरवणे. आलं लक्षात? मग सोयी सुविधा पुरवायच्या. कशासाठी सोयी सुविधा पुरवायच्या? अँड एक्साइटिंग म्हणजे रोमांचित करणारी नेचर वॉक म्हणजे काय? नैसर्गिक चाल म्हणू शकता किंवा नैसर्गिक सहल. पायी चालणारी म्हणजे निसर्गाची सहल करण्यासाठी, बरोबर आहे. आणि फॅसिलिटेड म्हणजे सेवा पुरवणे असं म्हणते. आलं लक्षात? फॅसिलिटी म्हणजे काय? सुविधा. तो सुविधा पुरवायची. कोणती सुविधा पुरवायची? अशी रस्त्यानं व्यवस्थित चालण्याची सुविधा पुरवायची. याच्यासाठी लक्ष द्या, याच्यासाठी सुलेखा मॅमने डॉक्टर रघु आणि मणिराम चाचा यांना शाळेमध्ये बोलवले. आता लक्ष द्या, इथे फॅसिलिटेट करायचं म्हणजे ते काय करणार आहे? ज्यावेळेस तुम्ही रस्त्यानं चालसाल, वॉक करसाल, त्यावेळेस काही झाडाच्या बद्दल, काही याच्याबद्दल, काही त्याच्याबद्दल, सगळ्याबद्दल काय सांगसाल? तुम्ही काहीतरी माहिती सांगसाल. आलं लक्षात? अशा प्रकारचं त्याचं काय आहे? म्हणणं आहे. इथपर्यंत आलं लक्षात? म्हणजे काहीतरी सोयी सुविधा देतील ते. म्हणजे एखादं झाड पाहिलं तर तुम्हाला होऊ शकते की डॉक्टर रघु किंवा मणिराम चाचा त्याच्याबद्दल काय सांगतील? काहीतरी माहिती सांगतील. आलं का लक्षात? इथपर्यंत काय समजलं? हा, मग आता पहा समोरचा पॅरेग्राफ मध्ये मोठा जरी असला किंवा लहान जरी असला तरी तुम्हाला टाइम टू पहा. डॉक्टर रघु इज अ सायंटिस्ट ॲट नियर बाय रिसर्च लॅबोरेटरी and Maniram Chacha is an elderly person from a nearby community. मोठा पॅरेग्राफ आहे. सांग काय होतं याचा अर्थ? कोण सांगते? कोण सांगते? सांगा. 2 मिनिटं वेळ चालू.
कम्युनिटीचा अर्थ होते कम्युनिटी म्हणजे काय समुदाय किंवा समिती किंवा समुदाय किंवा संस्था समाज बी म्हणू शकतो आपण कम्युनिटी. आलं लक्षात? म्हणजे शेजारच्या समाजातले किंवा शेजारच्या एक समुदायामध्ये ते काय ते एक कसे बुद्ध व्यक्ती. आलं लक्षात? यानं मस्त अर्थ सांगितला. पॅरेग्राफ खूप मोठा आहे तरी मी अर्थ तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगितला. त्याला आपण काहीतरी बक्षीस म्हणून काहीतरी देऊ. आलं लक्षात? कारण हा अभ्यास करते व्यवस्थित, बाकीचे तुम्ही करत नाही. आलं लक्षात? तर पहा याच्यात आता अर्थ पाहू आपण. काय होते डॉक्टर रघु म्हणजे काय डॉक्टर रघुच राहणार आहे. इज म्हणजे आहे, व सायंटिस्ट म्हणजे काय डॉक्टर रघु एक वैज्ञानिक आहे. ऍट म्हणजे ऍटचा अर्थ सांगा काय असते ऍट चार मधले किंवा चार जवळ. बरोबर आहे. चार मधले कशामधले द नियर बाय रिसर्च लॅबोरेटरी म्हणजे नियर बाय म्हणजे जवळच्या. रिसर्च म्हणजे काय संसाधन प्रयोगशाळा. हा संसाधन म्हणजे रिसर्च म्हणजे संशोधन करणे काहीतरी शोधून काढणे. तर संसाधन लॅबोरेटरी मधले म्हणजे प्रयोगशाळेतले म्हणजे ते काय आहे जवळच्या संसाधन प्रयोगशाळेतले काय एक सायंटिस्ट वैज्ञानिक. आलं लक्षात? म्हणजे डॉक्टर रघु हे एक जवळच्या लॅबोरेटरी मध्ये काय ते एक काय वैज्ञानिक आहे. तसंच अँड म्हणजे आणि मणिराम चाचा म्हणजे मणिराम काका इज म्हणजे आहे काय अँड एल्डरली पर्सन. अँड आर्टिकल असते. एल्डरली पर्सन म्हणजे काय वृद्ध व्यक्ती फ्रॉम अ नियर बाय कम्युनिटी म्हणजे जवळच्या समाजातील किंवा जवळच्या समुदायातील एक वृद्ध व्यक्ती आहे. म्हणजे मणिराम काका हे जवळच्या समुदायातील एक वृद्ध व्यक्ती आहे. आलं लक्षात इथपर्यंत? तर हे झालं अशा प्रकारे याचा अर्थ. क्लिअर झालं इथपर्यंत? लक्ष द्यायला आता नंतर समोर काय म्हणते मणिराम चाचा इज अन एक्सपर्ट इन मिमिकिंग बर्ड्स कॉल. सांगायचा अर्थ काय होईल? मणिराम काका हे पक्ष्यांची नक्कल करून त्यांना बोलवण्यात तज्ञ आहेत. कोणते आहे तू सांगेल? मणिराम काका पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करण्यात तज्ञ आहे. आता लक्ष द्या. याचं समजून मी दोघांना व्यवस्थित अर्थ सांगितला की लक्ष द्या. मणिराम चाचा म्हणजे काय मणिराम काका इज म्हणजे आहे. मणिराम काका आहे काय आहे ऍज हे आर्टिकल आहे त्याच्यामुळे याचा आपण नंतर पाहणार आहे ग्रामरच्या. एक्सपर्ट म्हणजे काय तज्ञ तरबेज. आलं लक्षात? तज्ञ किंवा तरबेज. तर काय मणिराम चाचा तरबेज आहे. मग कशात तरबेज आहे? इन म्हणजे चार मध्ये किंवा चार आत. कशात? मिमिकिंग म्हणजे नक्कल करणे. बर्ड म्हणजे काय पक्षी. कॉल्स म्हणजे काय तर लक्ष द्या. तर कॉल म्हणजे आवाज काढणे असा होतो. समजलं का? कॉल म्हणजे तसं बोल कॉलवर बोलणे हे तुम्हाला जनरली माहिती आहे. पण कॉल म्हणजे काय आवाज काढणे. आलं लक्षात? तर याचा अर्थ काय होणार आहे मणिराम काका हे तरबेज आहेत पक्ष्यांचे आवाज काढण्यामध्ये. कशामध्ये? पक्ष्यांचे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढण्यामध्ये. कोण तरबेज आहे? मणिराम काका. असतात ना काही पोरगीर असतात वेगवेगळ्या पक्ष्याचे प्राण्यांचे याचे आवाज काढतात. अशाच प्रकारचे मणिराम काका काय आहे जे तरबेज आहेत. कशामध्ये तरबेज आहेत? पक्ष्याचे वेगवेगळे आवाज काढण्यामध्ये तरबेज आहेत. समजलं? त्याच्यानंतर समोर पहा काय म्हणते ही इज ऑल्सो ब्रिलियंट ॲट आयडेंटिफाइंग अ व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. हे थोडंसं कठीण आहे. याचा कोण सांगते आपण? पक्षी आणि वनस्पती मधले पर्याय शोधण्यात सुद्धा हुशार आहे. तो सुद्धा उत्तम आहे. प्राणी किंवा वनस्पतींमधील कोणती प्रजाती आहे हे ओळखण्यासाठी. आता लक्ष द्या. आता विषय कसा आला तर ही वाक्य सुरू होईल पहा ही पासून. ही म्हणजे काय तो. ही म्हणजे काय तो. इज म्हणजे आहे तो आहे. लक्ष द्या कोण आहे कोणाबद्दल तो आहे
मनीराम काका. आता लक्ष द्या, ते मोठे आहेत म्हणून मराठीत तो आहे असं आपण डायरेक्ट म्हणणार नाही. तर काय म्हणू, ते आहे. काय अल्सो, अल्सो म्हणजे सुद्धा. ब्रिलियंट म्हणजे उत्तम उत्तम. म्हणजे ते 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 सुद्धा उत्तम आहे. कशात उत्तम आहेत? च्यामध्ये. ऍट आयडेंटिफाईंग अ व्हरायटीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल. लक्ष द्या, आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे. म्हणजे ते तरबेज आहे. ते यात सुद्धा तरबेज आहे. कशात? आयडेंटिफाईंग अ व्हरायटी म्हणजे प्रकार किंवा जाती. आलं लक्षात? ऑफ म्हणजे जातीचे, कोणाचे? प्लांट्स. प्लांट्स म्हणजे झाडाचे. अँड म्हणजे आणि प्राण्यांचे. म्हणजे काय? प्राण्यांचे आणि वनस्पतीचे प्रकार किंवा प्राण्यांचे आणि वनस्पतीचे जाती ओळखण्यामध्ये ते ब्रिलियंट आहे. एकदम ब्रिलियंट. समजलं का? म्हणजे या वाक्याचा अर्थ होते, लक्ष द्या, तसं तो होते पण तो आपण इथे म्हणायचं नाही कारण मोठा माणूस. समजलं? इंग्लिश मध्ये तसं काही म्हणजे मानगिन नसते, मानपान असते इंग्लिश मध्ये, त्याच्यामुळे ते डायरेक्ट ही म्हणजे तोच होते. लक्षात? पण मराठीत मात्र मानपान असतं. आपण काय म्हणणार आहे ते लक्ष द्या. ते म्हणजे प्राण्यांचे आणि वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार ओळखण्यामध्ये सुद्धा कसे रे ब्रिलियंट आहे. कसे ब्रिलियंट. समजले इथपर्यंत? अशा प्रकारचे हे होते. आता लक्ष द्या, विषय कसा आहे. आता हे जे काही विद्यार्थी जे काही अर्थ सांगतात तुम्हाला, आपण तुम्हाला पहिला धडा सांगितला तेव्हा सांगितले की काय काय करायचं, काय काय नाही करायचं. बरोबर आहे? या अर्थ काऊन सांगू राहिले? 2-4 म्हणजे काय आहेत आपले शाळेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा जवळजवळ 45 मुलांचा क्लास आहे आपला, तर ते फक्त 2-4 जण अर्थ इंग्लिश सांगतात. कारण 4 जण आपण कसं कसं करायचं इंग्लिशचं ते फॉलो करतो. त्याला अर्थ ऍक्टिव्ह राहील. लक्षात? ही जर प्रॅक्टिस त्याने लगातार 2 ते 3 महिने जर फॉलो केली तर त्याला सायन्स मध्ये कोणत्याच शब्दाची अडचण जाणार नाही, कोणत्याच गोळीचा अर्थ कळणार नाही असं होणार नाही. सगळे या सगळे आपण काय काय सांगितले. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला पहिली गोष्ट सांगितली की बाबा मी एक रोज ग्रुपवर एक पॅराग्राफ टाकत जाईल. बरोबर आहे? जो की आपण टाकतो. टाकल्याच्या नंतर पूर्ण पॅराग्राफ काय करायचं सांगितले, लिहून काढायचं. म्हणजे पहिलं काम काय, मी जो काही पॅराग्राफ टाकतो तो पूर्ण लिहून काढायचा. दुसरं काम काय आहे, तो पूर्ण पॅराग्राफ वाचायचा. त्याच्यातल्या ज्या ज्या शब्दाचा आपल्याला अर्थ माहित नाही तो शब्द काढायचा. बरोबर आहे? आणि तो काढल्याच्या नंतर वहीमध्ये एका खाली एक असे लिहून काढायचे. सुरुवातीला तुमचे शब्द जास्त होते. काही काही ऍनचा अर्थ नाही कळणार, इथचा बी नाही कळणार, चाचाचा बी नाही कळणार, जेवढे बर्डचा बी नाही त्याला अर्थ नाही कळणार. जेवढे कळत नाही तेवढे लिहायचे. जे कळतात ते लिहायचे नाही, ते स्किप करायचे. लिहून झालेले तर तिसरी गोष्ट काय करायची, लिहिल्याच्या नंतर मोबाईल आपण कसे अर्थ काढायचे ते मी सांगितलं. आपण कुठे जायचं, कसे अर्थ काढायचे. मग तिसरी गोष्ट काय, अर्थ काढायचे. काढले अर्थ काढल्याच्या नंतर पूर्ण शब्दाचा अर्थ काळजीपूर्वक निवांत वाचायचे. चौथी गोष्ट काय, काळजीपूर्वक ते निवांत वाचायचे. वाचन झाल्याच्या नंतर जिथे तुम्ही शब्द काढले तिथे असा 4 याचा डबा काढायचा. काय करायचा, 4 याचा डबा काढायचा. आणि 4 याचा डबा केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा दुसरा पॅराग्राफ टाकेल. त्याचं पूर्ण ऍजिटिव्ह कसं करायचं. आणि ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसाचा पॅराग्राफ लिहिण्याचे शब्द काढण्याच्या वाचण्याच्या झाल्याच्या नंतर पहिल्या दिवशीच्या शब्दावर काय करायचं, रिव्हिजन. ज्यावेळेस पहिल्या दिवशीच्या शब्दावर रिव्हिजन करतात तर पहिली शब्द पाठ करायचे. झालं? आता तिसऱ्या दिवसाचे ज्यावेळेस शब्द लिहिली, तिसऱ्या दिवसाचे पॅराग्राफ लिहायचा, सगळे शब्द तिथे काढायचे. बरोबर आहे? आता तिसऱ्या दिवसाच्या याच्यात झालं सगळं की काय करायचं, पहिल्या दिवसाच्या याच्यावर दुसरी टीक आणि जे काही दुसऱ्या दिवसाचे शब्द असतील तिच्यावर तुमची काही पहिली टीक म्हणजे रिव्हिजन करायचं. मग मी डबल चौथ्या दिवशी शब्द टाकेल. चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशीचा डबा तुमचा तयार होईल. चौथ्या दिवशी पूर्ण फॉलो करायचं. चौथ्या दिवशी झाल्याच्या नंतर किती एकदा रिवाइज करायचं, हे दुसऱ्यांदा रिवाइज करायचं, हे शब्द पहिल्यांदा रिवाइज करायचे. आलं लक्षात? 5व्या दिवशी ज्यावेळेस मी पॅराग्राफ टाकेल त्यावेळेस चौथ्या दिवशीचा तुमचा अंग्रेजीचा बॉक्स रेडी असेल. आलं लक्षात? आणि मग काय करायचं, 5व्या दिवशी याच्या 4ही झाल्या, याच्या 4ही टिकमा झाल्या. जर तुम्ही शब्द हे एकच शब्द वेगवेगळ्या दिवशी 4 वेळेस वाचला तर तुमचा कधीच विसरत नाही. आलं लक्षात? आणि तिथून तो स्ट्रॉंग होणार. फक्त 4 दिवस रिव्हिजन कंपल्सरी करायला लागेल. समजून राहिलं? त्याचं तसंच मग असं तुम्ही पॅराग्राफ टाकत जर रोजच एक पॅराग्राफ टाकतो, तो रोजच शब्द काढायचे, रोजच पाठ करा, तुम्हाला अर्थ लवकरच कळतील. बाकीचे जे काही शब्द घेतले कसे जोडायचे, काय जोडायचे, हे आपलं पहिल्या धड्यात लय आरामशीर घेतला आपण. 8च पेजचा धडा आपण किती दिवस चालवला,
महिनाभर चाललं. आलं लक्षात? 1 महिना 8 पेज चालत. समजून राहिलं? आणि आता थोडंसं आपण फास्ट मोड मध्ये गेलो, लवकर लवकर थोडंसं घेतो. समजलं इथपर्यंत? पण हे गोष्टी तुम्ही करा, हे जर केल्या तर 100% तुमची इंग्लिश म्हणजे आता ह्याची काही जर फटफट समजायला काही केली तर तसे तुम्ही सांगता. आलं लक्षात? आणि जर नाही केली तर मग काय होणार आहे? मी काय केलं याच्यातले नवोदय असाल, नवोदयमध्ये हे असं येईल तुमच्या समोर एकदम. आणि नवोदयमध्ये लागल्याच्या नंतर प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला मोबाईल येऊ देत नाही. डिक्शनरी किती शब्द शोधू बसताल, कुठे शोधता, तुम्हाला भरपूर अडचणी येतात. मग तुम्हाला वर्षभर काही कळत नाही. हे तुमच्यासोबत 100% होणार. आलं लक्षात? त्याच्यामुळे जे काही जोपर्यंत लागत नाही तेवढ्या दिवसापर्यंत याच्यावर तयारी करा. इंग्लिश अंडरस्टँडिंग समजून घ्या. ग्रामर शिकली म्हणजे इंग्लिश समजून घेणं नाही. यावर तुम्हाला इंग्लिश चांगली समजणार आहे. ग्रामर हा वेगळा पार्ट आहे, ते तुम्हाला सर शिकून करायचं. आलं लक्षात? तर इथपर्यंत कळलं? काय अडचण? आता आपण समोरचा गोष्टी पाहू. समजा याच्यानंतर